कवीश्वर स्तवन. माणसामध्ये प्रत्यक्ष परमात्मा स्वरूप होण्याची पात्रता आहे. ते ध्येय पदरात पडण्यासाठी त्याच्या अंतर्यामी एरवी सुप्त असलेली प्रतिभा नावाची शक्ती जागी व्हावी लागते. संत आणि कवी यांच्या अंतःकरणात प्रतिभा जागृत असल्याने दुसऱ्याच्या अंतःकरणातील सुप्त प्रतिभा ते जागी करू शकतात. म्हणून संतांना आणि संत श्रोत्यांना वंदन केल्यानंतर श्री समर्थ आता कवींना वंदन करतात. संत व कवी या दोघांमध्ये फरक इतकाच की संतांची प्रतिभा अखंड जागी असते, किंबहुना त्यांच्या अंतःकरणात ती जागेपणाने कायम स्थिर झाल्या वाचून तो संतच बनू शकत नाही. पण कवींची प्रतिभा कधी जागी तर कधी निजलेली, कधी सतेज तर कधी मंद असते. प्रतिभा जागी झाली की ती सळसळते आणि अनावर स्फूर्ती येते. कल्पना आणि बुद्धी विलक्षण सर्जनशील क्रिएटिव्ह बनून उत्कृष्ट काव्य, आवेशमय भाषण किंवा अत्यंत नवीन ज्ञान प्रगट होते. माणसातील प्रतिभा जागी करणे हेच सगळ्या परमार्थ साधनेचं मर्म आहे. संतांची संगत केल्याने माणसाची प्रतिभा विनासायास उमलते. म्हणून संत संगतीचा एवढा महिमा गातात. त्याच्या खालोखाल उत्तम काव्य आणि साहित्य अंतःकरणावर इष्ट परिणाम करून प्रतिभा प्रगट होण्याची वाट मोकळी करतात. या दृष्टीने मानवी जीवनात कवींना व साहित्यिकांना मोठे महत्त्व आहे. कल्पनेची का होईना, पण नवी सृष्टी निर्माण करून उत्तम आदर्श लोकांपुढे ठेवणे, चिरंतर मूल्यांचे जतन करणे आणि क्षीण व निराश जीवनात नवचैतन्य ओतणे हे मोठे कार्य कवी करतात. प्रापंचिक माणसाच्या जीवनात तोचपणा येऊन त्याचा आंतरिक विकास खुंटतो. त्यावेळी संत कवींचे काव्यच त्याच्या अंतःकरणात भगवंताच्या प्रेमाचा अंकुर निर्माण करू शकतात आणि त्याच्या सूक्ष्म शक्तींना सतेज करतात. जगाचा उद्धार तो हाच होय. समास 7. कवेश्वर स्तवन. श्रीराम आता वंदू कवेश्वर, शब्दसृष्टीचे ईश्वर, नातरी हे परमेश्वर वेदावतारी. प्रथम कवीच्या प्रतिभेचे सामान्य स्वरूप सांगतात. आता मी थोर कवींना नमस्कार करतो. कवी शब्दसृष्टीवर राजाप्रमाणे सत्ता गाजवतात. कवी म्हणजे वेदरूपाने अवतरलेला परमेश्वर होय. की हे सरस्वतीचे निजस्थान, की हे नाना कळांचे जीवन, नाना शब्दांचे भुवन यथार्थ होये. कवीचे अंतःकरण म्हणजे सरस्वतीचे स्वतःच्या मालकीचे राहते घरच समजावे. कवीला सरस्वती पूर्ण वश असते. ती त्यांच्यापाशी सदैव राहते. नाना प्रकारच्या कलांना कवी जिवंत ठेवतो. तसेच अगदी खऱ्या अर्थाने कितीतरी शब्द कवीच्या हृदयात येऊन राहतात. कवींचा शब्दसंग्रह फार मोठा असतो. की हे पुरुषार्थाचे वैभव, की हे जगदेश्वराचे महत्व, नाना लाघवे सत्कीर्तीस्तव निर्माण कवी. जगातील उत्तम मूल्यांचे ऐश्वर दाखविण्यासाठी, भगवंताचे थोरपण गाण्यासाठी आणि अनेक तऱ्हेच्या कौशल्यांनी संतांची कीर्ती सांगण्यासाठी कवी जन्मास येतात. की हे शब्दरत्नांचे सागर, की हे मुक्तांचे मुक्त सरोवर, नाना बुद्धीचे वैरागर निर्माण झाले. कवी हे शब्दरूपी रत्नांचे समुद्र असतात. त्यांच्यापाशी सुंदर शब्दांचा साठा असतो. कवीच्या अंतःकरण रूपी सरोवरात मुक्त पुरुष मोकळेपणाने विहार करतात. मुक्त पुरुषांच्या विलक्षण अवस्थेची सर्वांगीण कल्पना कवीच करू शकतात. बुद्धीच्या विलासाचे
नाना प्रकारचे खेळ करून दाखविणारे कलावंतच कवीच्या रूपाने जन्म घेतात. की हे शब्दरत्नांचे सागर, की हे मुक्तांचे मुक्त सरोवर, नाना बुद्धी निर्माण झाले. कवी हे अध्यात्म ग्रंथाची खाण असतात. ते खूप अध्यात्म ग्रंथ लिहू शकतात. ते बोलके जिवंत चिंतामणी असतात. कवी म्हणजे श्रोत्यांना विना कष्ट प्यायला मिळालेली कामधेनूच अमृता समान दूधच होय. अध्यात्म ग्रंथाची खाणी, की हे बोलिके चिंतामणी, नाना कामधेनूचे दुभणी वोळली श्रोत्यांसी. की हे कल्पतरू, की हे मोक्षाचे मुख्य षडभिरू, नाना सोयज्यतेचे विस्तारू विस्तारले. कवीला प्रतिभेचा कल्पतरू म्हणावे, कारण हवी तेव्हा प्रतिभा त्यांच्या सेवेला हजर असते. मोक्षाचा साठा बाळगणारा हा कवी सायुज्य मुक्तीचा पसरलेला मोठा विस्तारच होय. कवी आपल्या काव्यामध्ये सायुज्य मुक्तीचे अतिविस्ताराने वर्णन करतात. की हा परलोकीचा निजस्वार्थू, की हा योगियांचा गुप्तपंथू, नाना ज्ञानियांचे परमार्थू रूपासी आला. मृत्यू लोकापलीकडे जीवाच्या अवस्था, योगी लोकांचा चक्रभेदन मार्ग आणि ज्ञानमार्गाने जाणाऱ्यांचा परमार्थ हे तिन्ही अतिसूक्ष्म, अतींद्रिय आणि म्हणून अतिगुप्त असतात. कवी आपल्या शब्द सामर्थ्याने त्यांना साकार करून उघडे करतो, सामान्य माणसापर्यंत पोचवतो. की हे निरांजनाची खुण, की हे निर्गुणाची ओळखण, माय विलक्षणाचे लक्षण ते हे कवी. त्याचप्रमाणे परमात्मा स्वरूप किंवा परब्रह्म अत्यंत शुद्ध मलरहित आहे. ते त्रिगुणांचे बाहेर असते, मायेच्या पलीकडे राहते. माणसाची कल्पना व बुद्धी लटक्या पडतात, शब्द तेथे पोचू शकत नाहीत. तरी कवी आपल्या काव्यशक्तीने त्याची खूण सांगतो, ओळखण करून देतो, त्याचे लक्षण समजावून देतो. की हा श्रुतीचा भावगर्भ, की हा परमेश्वराचा अलभ्य लाभ, नातरी होये सुलभ निजबोधे कविरूप. कवी श्रुतीला काय सांगायचे आहे ते गूढ उकलतो. कवी भेटणे म्हणजे जणू काय परमेश्वराचा अलभ्य लाभच होणे. कवी मुमुक्षांचे अंजन, कवी साधकाचे साधन, कवी सिद्धाचे समाधान, निश्चयात्मक. व्यक्तीवर, मानवी जीवनावर कवीचे होणारे परिणाम श्री समर्थ आता सांगतात. कवीच्या प्रतिभेने मुमुक्षूला नवी ज्ञानदृष्टी प्राप्त होते. साधन कोणते करावे ते साधकांना समजते आणि सिद्धांची समाधी अवस्था स्थिर होते. कवी स्वधर्माचा आश्रयो, कवी मनाचा मनोजयो, कवी धार्मिकांचा विनयो विनय करते. कवीच्या प्रतिपादाने स्वकर्तव्याची जाणीव होते, मनोजयाचे उपाय समजतात आणि धार्मिकांना नीतीचे वळण लागते. कवी वैराग्याचे संरक्षण, कवी भक्तांचे भूषण, नाना स्वधर्म रक्षण तेही कवी. वैराग्याचे महत्त्व मनावर ठसवून कवी माणसांना वैराग्य पाळण्यास प्रवृत्त करतात. भक्तांचे महात्म्य वर्णन करून त्यांचा गौरव करतात आणि आचार धर्माची आवश्यकता सांगून धर्मरक्षण करतात. कवी प्रेमळ स्थिती, कवी ध्यानस्थांची ध्यानमूर्ती, कवी उपासकांची वाढ कीर्ती विस्तारिली. प्रेमी पुरुषांच्या प्रेम अवस्था कवी शब्दामध्ये गुंततात. ध्यान लावणाऱ्यांना, साधकांना भगवंताचा प्रत्यय अंतरी कसा येतो त्याची कल्पना देतात
आणि भक्तांचे चरित्र सांगून त्यांची कीर्ती खूप वाढवतात. नाना साधनांचे मूळ, कवी नाना प्रेरणाचे फळ, नाना कार्यसिद्धी केवळ, कवीचेनी प्रसादे. कवी नाना प्रकारच्या साधनांची माहिती करून देतात, अनेक प्रकारच्या साधना फलाचे वर्णन करतात आणि त्यांच्या इतकेच नव्हे तर त्यांच्या कृपेनीच निरनिराळ्या कार्यांमध्ये यशप्राप्ती होते. आधी कवीच्या वाग्विलास, तरी मन श्रवणी तुंबळे रस, कवीचेनी मती प्रकाश, कवित्वास होये. कवीच्या वाणीचा विलास सुरू झाला, कवी काव्य बोलू लागला म्हणजे अनेक रस निर्माण होऊन ऐकणाऱ्याचे कान अगदी तृप्त होतात. पूर्वीच्या कवींनी रचलेली उत्कृष्ट काव्ये वाचून नंतरच्या कवींची कविता शक्ती जागी होते. आधी कवीचा वाग्विलास, तरी मग श्रवणी तुंबळे रस, कवीचेनी मती प्रकाश, कवित्वास होये. विद्वान पुरुषांची योग्यता, सत्ताधारी पुरुषांची सत्ता आणि हुशार पुरुषांचे चातुर्य कवी अनेक प्रकारे वर्णन करतात. कवी व्युत्पन्नाची योग्यता, कवी समर्थांची सत्ता, कवी विचक्षणाची कुशलता नाना प्रकारे. कवी नाना प्रकारचे काव्य प्रबंध रचतात. अनेक प्रकारच्या गद्य पद्यादी वाङ्मयामध्ये कवी लेखनाच्या निरनिराळ्या धाटी, छंद व प्रास, अलंकार वापरतात. कवी त्याचे नवनवीन प्रकार सुरू करतात. कवी कवित्वाचा प्रबंध, कवी नाना घाटी मुद्रा छंद, कवी गद्य पेद भेदाभेदी पदत्रास करते. कवी सृष्टीचा अलंकार, कवी लक्ष्मीचा शृंगार, सकळ सिद्धीचा निर्धार, ते हे कवी. या चराचरावर सृष्टीला कवी एखाद्या दागिन्याप्रमाणे शोभून दिसतो. कवित्वामुळे ईश्वर सजवले जाते. कवी हे सर्व निर्णयांना निश्चितपणे देतात. कवी सभेचे मंडण, कवी भाग्याचे भूषण, नाना सुखाचे संरक्षण, ते हे कवी. अदृश्य कवी सभेला शोभा आणतात, भाग्याला भूषण देतात, नाना प्रकारच्या सुखांचे संरक्षण करतात. कवी देवांचे रूप करते, कवी ऋषींचे महत्व वर्णिते, नाना शास्त्रांचे सामर्थ्य ते कवी वाखाणिती. अदृश्य देवांना कवी रूप देऊन दृश्य करतात, ऋषींचं महत्व पटवून देतात आणि नाना शास्त्रांचे सामर्थ्य, अधिकार व स्थान समजावून सांगतात. नसता कवीचा व्यापार, तरी कैचा असता जगोद्धार, म्हणून कवी हे आधार सकळ सृष्टीचे. मोठमोठ्या कवींनी उत्कृष्ट काव्ये रचली नसती तर जगाचा उद्धार झाला नसता. म्हणून सबंध मानव जीवनाला कवी हे मोठे आधार आहेत. नाना विद्याज्ञातृत्व, काही कवीश्वरे विण तो नाही, कवीपासून सर्व ही सर्वज्ञता. पूर्वीचे समकालीन आणि पुढच्या सर्व थोर कवींना श्री समर्थ वंदन करतात. अनेक प्रकारच्या विद्या व ज्ञान थोर कवींच्या काव्याशिवाय आपल्याला मिळाले नसते. कवीमुळेच सर्व ज्ञान जगात पसरते. मागा वाल्मिक व्यासादिक, झाले कवीश्वर अनेक, तयापासून विवेक सकळ जनांसी. मागे व्यास, वाल्मिकी इत्यादी अनेक महाकवी झाले. त्यांनीच लोकांना विवेक शिकवला. पूर्वी काव्ये होती केली, तरीच व्युत्पत्ती प्राप्त झाली, तेणे पंडिता अंगी बाणली परमयोग्यता. पूर्वी काव्ये केलेली होती, ती पाठ केल्याने मोठमोठ्या पंडितांना विद्वत्ता प्राप्त झाली. त्या विद्वत्तेमुळे त्यांना जगात मोठी योग्यता मिळाली.
ऐसे पूर्वी थोर थोर झाले कवीश्वर अपार, आता आहेत पुढे होणार नमन तयांसी. पूर्वी असे मोठमोठे कितीतरी कवी होऊन गेले, आता आहेत व पुढेही होतील. त्या सर्वांना मी नमस्कार करतो. नाना चातुर्याच्या मूर्ती, की हे साक्षात बृहस्पती, वेदश्रुती बोलो म्हणती ज्यांच्या मुखी. कवी म्हणजे ईश्वर शक्तीचं भांडार होय. कवी हे चातुर्याच्या मूर्ती असतात, प्रत्यक्ष बृहस्पतीच असतात. वेदश्रुतींना सुद्धा असे वाटते मुखानी आपण शब्दरूपाने प्रगट व्हावे. परोपकारणे नाना निश्चय अनुवादणे, सेखी बोलिले पूर्णपणे संशयातीत. केवळ परोपकारासाठी अनेक प्रकारचे सिद्धांत कवी आपल्या काव्यामध्ये सांगतात. पूर्णपणे संशयातीत असे सिद्धांत अखेर ते सांगतात. की हे अमृताचे मेघ वोळले, की हे नवरसांचे ओध लोटले, नाना सुखाचे उचंबळले सरोवर हे. कवी म्हणजे लोकांवर काव्यामृताचा वर्षाव करणारे मेघ, किंवा नवरसाने भरून वाहणारे मोठे प्रवाह, किंवा अनेक प्रकारच्या सुखाने भरलेले उचंबळणारी सरोवरे आहेत. की हे विवेकनिधी भांडारे, प्रगट झाली मनुष्याकारे, नाना वस्तोचेनी विचारे कोंदटले हे. कवी म्हणजे मनुष्य रूपाने प्रगट झालेली विवेकरूपी संपत्तीची कोठारे आहेत. कवीचे अंतरंग परमात्मा वस्तूच्या विचारांनी गच्च भरलेले असते. की हे आदिशक्तीचे ठेवणे, नाना पदार्थासी आणि उणे, लाधले पूर्वसंचिताचे गुणे विश्वजनासी. आदिपुरुष दडी मारून राहणारी ईश्वराची निजशक्ती, जी महामाया, तिची ठेव, तिचे मर्मस्थान म्हणजे हे कवी. जगातील सर्व पदार्थांना उणे आणणारी, तुच्छ करणारी ही ठेव पूर्वपुण्याईच्या योगाने सर्व लोकांना लाभते. की हे सुखाची तारुवे लोटली, अक्षय आनंदे उतटली, विश्वजनास उपेगा आली नाना प्रयोगा कारणे. कवी म्हणजे अक्षय स्वानंदाने काठोकाठ भरलेली सुखाची तारवे जीवन प्रवाहात तरंगत असतात. अनेक योजना, अनेक उद्योग सफल करण्यासाठी ही जहाजे सर्व लोकांना उपयोगी पडतात. की हे निरांजनाची संपत्ती, की हे विराटाची योगस्थिती, नातरी भक्तीची फळश्रुती फळास आली. कवी म्हणजे अत्यंत शुद्ध अशा परमब्रह्माचे ऐश्वर्य होय. दृश्य विश्वाला अंतर्यामीपणे सांभाळणारा जो विराट पुरुष, त्या विराट पुरुषाची ध्यान अवस्था म्हणजे हे कवी. भेदाने भरलेल्या विश्वात व्यापून देखील ईश्वर अभेद्य अवस्थेतच राहतो. भेदात असून भेदाचे ज्ञान, भेदाचं भान त्याला नसते. ही त्याची ध्यानमग्न अवस्था, तेच कवी रूप होय. काव्य प्रसवताना कवी ध्यानमग्न असतो, ईश्वराशी तादात्म्य पावतो. कवी म्हणजे साकार झालेला भक्तीचा परिणाम होय. भगवंताच्या प्रेमाची कल्पना कवीच प्रत्यक्षात मांडतो. की ही ईश्वराचा पवाड, पाहता गगनाहुनी वाड, ब्रह्मांड रचनेहून जाड, कवी प्रबंध रचना. आकाशाहून विशाल असणारी ईश्वराची दिव्य गुणकर्मे म्हणजे हे कवी. म्हणून कवीची काव्यरचना या विशाल ब्रह्मांडाहून विशाल असते. आता असो हा विचार, जगास आधार कवेश्वर, तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे. इति श्री दासबोध गुरु शिष्य संवादे, कवीश्वर स्तवन नाम समास 7वा. कविवर्णनाचे माझे विचार येथे मी पुरे करतो. महाकवी हे जगाचे म्हणजेच मानव समाजाचे आधार असल्यामुळे त्यांना मी मनापासून साष्टांग नमस्कार करतो. समास 7वा समाप्त.